इंडिया धामणगाव कृषी विकास शाखाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. 15 दिवसापासून नवीन पासबुकसाठी बँकमध्ये पासबुक दिलेले असताना अद्यापही नवीन पासबुक नाहीच. शेतकऱ्यांना माराव्या लागत आहे विनाकारण बँकेच्या चक्रा. बँकमध्ये कर्मचारी असून सुद्धा ग्राहकांना शोधावे लागते आपले पासबुक. नवीन पासबुकसाठी दिली जाते तारीख पे तारीख. शेतकऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय स्टेट बँकमध्ये शेतकऱ्यांनाच हेलपाटे. बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिली जाते अपमानास्पद वागणूक. शेतकरी पुत्र सूरज वानखडे यांचा आज 28 जुलै मंगळवारी आरोप. शेतकऱ्यांची बँक मॅनेजरकडे लेखी तक्रार, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. नमस्कार, मी शेतकरी पुत्र सूरज वानखडे आज धामणगावमधील कृषी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया इथे आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे असं की गेल्या 15 दिवसापासून माझे वडील उत्तम वानखडे यांनी पासबुक नवीन घेण्यासाठी, म्हणजे जुनं पासबुक भरलेलं होतं ते नवीन घेण्यासाठी इथे आले असताना दिनांक 13/7/2026 इथे पासबुक दिले. तिथून आज जवळपास 4 चक्र त्यांनी मारलेले आहे, परंतु अद्यापही त्यांना नवीन पासबुक मिळालेलं नाही. एकंदरीत आज त्यांनी मला फोन केला असता मी इथे आलो तर मला जवळपास त्यांचं स्वतःचं पासबुक शोधण्यासाठी जवळपास 100 ते 150 लोकांचे जमा केलेले पासबुक मला ते शोधायला लावले. म्हणजे एकंदरीत एवढी मोठी शाखा हे चालवत आहे शेतकऱ्यांच्या प्रती. यांच्या भावना ज्या आहे, शेतकऱ्यांना निव्वळ हेलपाटे या शाखेमध्ये होत आहे. म्हणजे जवळपास आपण बघू शकता की 15 दिवस झालेले असतानाही यांना दिलेलं पासबुक हे इथे मिळत नाही आहे. म्हणजे एकंदरीत इथला जो कारभार आहे एकदम गलथान आहे. आणि इथले कर्मचारी तर असे आहे की त्यांना पासबुक शोधायला सांगितलं तर ते म्हणतात की तुम्ही शोधा. म्हणजे कर्मचाऱ्याचं काम हे ग्राहकांना देतात. आज म्हणजे त्याविषयी मी तिथले जे अधिकारी आहे त्यांना म्हटलं की मला नाईलाजाने तुमची तक्रार करावी लागेल. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बिंदास देऊन द्या. म्हणजे एकंदरीत यांच्यावर कुणाचं वचक राहिलेलं नाही हे यातून दिसून येतं. धन्यवाद.